मार्च महिना अर्धा संपलाय आणि उन्हाच्या तीव्र झळा जाणू लागलेल्या आहेत। राज्यामधल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये पारा हा 40शी पार गेलाय आणि त्यामुळे अक्षरशः लाही लाही होतीये आणि पुढचे काही दिवस हा उकाडा असाच राहणार आहे। पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट। आग ओकतोय। अनेक जिल्ह्यात पारा 40शी पार गेलाय आणि अंगाची अक्षरशः लाही लाही होतीये। दिवसा घराबाहेर पडू वाटत नाही आणि रात्री उकाड्यानं झोप लागत नाही। घामाच्या धारांनी अंघोळ होतीये। विदर्भात उष्णतेच्या लाटांमुळे जीव हैराण झालाय। रसवंती गृह, आईस्क्रीम पार्लर्स आणि थंड पेयाच्या स्टॉल्सवर गर्दी वाढलीये। उत्तर महाराष्ट्र ते कोकण सगळेच जण उकाड्यानं हैराण आहेत। महाराष्ट्रात पारा 40शी पार। अकोला 42.9 अंश सेल्सिअस, वाशिम 41.5 अंश सेल्सिअस, वर्धा 41.4 अंश सेल्सिअस, अमरावती 41 अंश सेल्सिअस, सोलापूर 41 अंश सेल्सिअस, अहमदनगर 40.8 अंश सेल्सिअस, नागपूर 40.9 अंश सेल्सिअस, परभणी 40.7 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 40.6 अंश सेल्सिअस, यवतमाळ 40.5 अंश सेल्सिअस, नांदेड 40 अंश सेल्सिअस, औरंगाबाद 38.9 अंश सेल्सिअस, मालेगाव 40 अंश सेल्सिअस, गोंदिया 39.2 अंश सेल्सिअस, ठाणे 39 अंश सेल्सिअस, नाशिक, कोल्हापूर 39 अंश सेल्सिअस, बुलढाणा 38.5 अंश सेल्सिअस, पुणे 38.1 अंश सेल्सिअस, जालना 37 अंश सेल्सिअस। भयंकर ऊन पडलंय। नाशिक ही प्रामुख्याने ग्रीन सिटी मानल्या जाते, पण इथे आता काही 4-5 दिवसामध्ये एवढं भयंकर ऊन पडलंय। प्रत्यक्ष 12 ते 3 मध्ये खूप सारं ऊन पडतं। त्याच्यामुळे आम्हाला थंड पिऊन काहीतरी रिलॅक्स भेटतंय। सकाळी एकदम थंडी पडते आणि दुपारचा जो 12 ते 3-4चा जो पिरियड आहे त्याच्यात प्रचंड असं भयानक ऊन लागतंय। तिकडे मराठवाड्यातही उन्हाचा ताप वाढलाय। उन्हाच्या झळांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी रसवंती गृहात गर्दी वाढलीये। की मला सांगा, तुमचा पहिला रस आहे का दुसरा रस आहे? असं ऊन कधी पाहिलं होतं का? नाही, असं ऊन नाही पाहिलं। पहिला रस आहे हा सध्या तरी, दुसरा घ्यायचा विचार आहेच। हा, आता पहिलाच रस आहे माझा, पण ऊन बघता असं वाटतंय की दुसराही घ्यावा लागेल। मला सांगा की मार्च मध्ये असं कधी ऊन ऐकलंय का तुम्ही किंवा अनुभवलंय का? ऊन मार्च महिन्यात नाही, एवढा नाही। पहिले असं ऊन कधी असतं औरंगाबादेत? मे मध्ये, साधारण एप्रिल मेच्या वेळेस। उकाडा वाढला म्हणून विजेची मागणीही वाढली आहे आणि म्हणूनच महावितरणवरचा ताणही वाढलाय। 15 मार्चला एकाच दिवसात राज्यभरात 27,212 मेगावॅट वीज वापरली गेली। मुंबईत एकाच दिवसात 3,600 मेगावॅट वीज वापरली गेली। राज्यात विजेचा वापर सरासरी 24,000 मेगावॅट पर्यंत पोहोचण्याचा महावितरणचा अंदाज आहे। मुंबईमध्ये तर लोकलमधल्या सीट्सही गरम झाल्यात, त्यामुळे गर्दीतून प्रवास करणं मुंबईकरांच्या जीवावर येते। या उन्हाळ्यामध्ये काळजी कशी घ्याल? उन्हामध्ये बाहेर पडण्या अगोदर भरपूर पाणी प्या। दुपारी उन्हात बाहेर पडणं टाळा। उन्हामध्ये जायचं असेल तर चष्मा, टोपी, पांढऱ्या छत्रीचा वापर करा। उन्हाळ्यात सुती कपड्यांचाच वापर करा। उन्हामधून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका। उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी फळांचा रस, पन्ह, लिंबू सरबत किंवा ताक प्या। आज ठिकठिकाणी होळ्या पेटणार आहेत। राज्यात वणव्याचं प्रमाणही वाढतंय, त्यामुळे आता उष्णतेची लाट आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच पुढचे काही दिवस स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।